विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 25 येथे मोफत लसीकरण व मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे शिवपुत्र स्वामी महाराज, MIDC पोलीस स्टेशनचे संजय पवार साहेब, प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक तौफिक शेख, दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री अमीर भाई शेख व राष्ट्रवादी पार्टीचे दक्षिण विधानसभाचे उपाध्यक्ष माननीय श्री मकबूल साहेब मुल्ला, कृष्णा फुलारी, अशोक कोळकर, प्रदीप बाळशंकर, मीनाक्षी कांबळे, डॉक्टर नाजिया शेख, नागनाथ कोगुनुरे, रेवन सिद्ध, बाहिरामा मिगी, अप्पाशा हासनाळ, कल्लप्पा अहेरवाडी, मंजुनाथ फुलारी। ಈಶ್ವರಂದ ಅಪ್ಪಾಜಿನ ನಮಸ್ಕಾರ ಕरून ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡ್ತೀನಿ। ಶರತ್ಚಂದ್ರ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ವಾಢದಿವಸ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಾರೆ। ಮತ್ತೆ ಕಾರಣದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಲಸಿಕರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿರಿ। ಇದು ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ। ಮಕ್ಬುಲ್ಲಾ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಸರ್ಕಾರ ಕೊರೋನಾದ ಮ್ಯಾಗ ಲಸ್ ತಯಾರು ಮಾಡೈತಿ, ಈ ಕುಲಕರ ಮ್ಯಾಗ್ನು ಒಂದು ಯಾವ್ದಾರ ಲಸ್ ತಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಂಥದ್ದು ಏನಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತೈತೆ ನೋಡ್ರಿ। ಇವು ಕೊರೋನಾ ಬಂದ್ರ ಒಂದಕ್ಕ ತ್ರಾಸ ಇರ್ತೈತಿ, ಖರೆ ಇವು ಕುಡುಕರಿದ್ರಂದ್ರ ಮನೆ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ತ್ರಾಸ ಐತಿ, ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕನ ತ್ರಾಸ ಐತಿ। ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ್ನು ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಯಾವ್ದಾರ ಲಸ್ ಮಾಡತ್ತಂದ್ರ ಭಾಳ ಚಲೋ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಒಂದೆರಡು ಪುನಃ ಮತ್ತೆ ಮಕ್ಬುಲ್ಲಾ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ವಾಣಿಗೆ ವಿರಾಮವನ್ನು शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बसवेश्वर चौक शंकरलिंग मेडिकल येथे लसीकरण व आरोग्य शिबिर हे कार्यक्रम नियोजित केलेला आहे। तर ह्या प्रभाग क्रमांक 25 आणि सोलापूर जिल्हा महाराष्ट्र भारत देशासाठी मी आव्हान करतो, भारतातील सगळ्या लोकांना आव्हान करतो की सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी व आपल्या कुटुंबातील संरक्षणासाठी लसीकरण करून घेणे हे फार गरजेचं आहे। एवढे 2 शब्द बोलून माझे त्याबद्दल आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी माझ्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण हे जे एरिया आहे एकदम स्लम एरिया आहे, म्हणजे इथं गोरगरीब कामगार कष्टकरी वर्ग राहतो, त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वामी बळे मालक मकबूल शेख शाहनवाजी व मंचावरील सर्व उपस्थित सर्व नागरिक हो, आपल्याला माहीत आहे की ओमिक्रॉनची आता सध्या परत एकदा नवीन लाट सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने प्रत्येकाने 100% लसीकरण झालंच पाहिजे। ज्या लोकांनी 1 डोस घेतला तरी त्यांच्या कालावधीनंतर दुसरा डोस घेणं आवश्यक आहे। ज्यांनी एकही घेतलं नसेल त्यांनी या शिबिरामार्फत जास्तीत जास्त लोकांनी आपण लसीकरण करून घ्यावं आणि स्वतःबरोबर आपलं कुटुंबीय सुरक्षित ठेवावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहे। धन्यवाद। कोविड लसीकरण व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिवपुत्र स्वामी महाराज, तसेच MIDC पोलीस निरीक्षक पवार साहेब, सुनील बडी साहेब, तसेच आज या कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलेले आहे दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष मकबूल मुल्ला साहेब व व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या परिस्थितीमधून जातो आहोत, कोरोनासारख्या परिस्थितीमधून आपण बरेच अनुभव घेत पुढे आलेलो आहोत। मागच्या 2 वर्षापासून सारथीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलोय आणि इथं काम पण केलंय। तेव्हा लक्षात आलं की इथं गरजा खूप वेगवेगळ्या आहेत।
आणि त्या गरजांचा विचार करता काहीतरी आरोग्याविषयी जास्त जनजागृती होणं हे गरजेचं आहे. मुल्ला सरांनी याच्यामध्ये खूप छान इनिशिएटिव्ह घेतलंय आता, कारण कुठेतरी हे गरजेचं होतं की आपण जे काम करतो ते गरजू लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचतो त्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होतो. निमित्त आपण एक शोधलेलं आहे ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे इथं एकत्र आलोय. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं आरोग्य जेवढं चांगलं असेल तेवढा आपला समाज चांगला असणार आहे आणि समाजाच्या विकासासाठी एक त्याचा हातभार लागणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःची सतर्कता, स्वतःची काळजी घेणं हे आताच्या घडीला खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं की अरे काही नाहीये, परंतु जेव्हा ज्याच्या घरामध्ये कोरोनाने आता जे काही अनुभव दिलेले आहेत त्या लोकांना जर विचारलं की बाबा तुम्ही काय काय अनुभव घेतले, तर तो नक्कीच तो व्यक्ती काय म्हणेल आपल्याला की बाबा नाही, आम्ही खूप वाईट दिवस सहन केलेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी जागा व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार मनामध्ये घेऊन आता जे लसीकरण मोहीम इथं चालू आहे किंवा आरोग्याविषयी जे आपण जनजागृती करतोय आणि तपासणी करून घेतोय, तर आपण काळजी घेणं गरजेचं आहे. लसीकरणाचे डोस ज्यांनी घेतलेले नसतील, जे काही तुमच्या मनामध्ये गैरसमज असतील तर ते गैरसमज आधी दूर करून घ्या. पण लसीकरण करणं हे आता काळाची गरज बनते. तुमचा पहिला डोस झालेला असेल तर दुसरा डोस जास्त लांब न घेता जे दिलेला वेळ आहे त्याच्यामध्ये तो पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण आपण सगळे इथे कामगार वसाहतीतल्या भागातले आहोत. कामगार भागामध्ये बऱ्याच वेळेला मनामध्ये खूप सारी भीती असते की अरे मी लसीकरणाला जर गेलं तर माझ्याकडे रोजगार बुडेल. परंतु रोजगार जे एक दिवसाचा बुडला हरकत नाही, कारण आपली तब्येत नीट असेल तर आपण रोजगार परत करू शकतो, परत 4 पैसे कमवू शकतो. परंतु जर आपणच जर आता कमवलं नाही किंवा आपल्या आरोग्याकडे काळजी नाही घेतली तर भविष्य काळात आपल्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागणार आहे. तो त्रास टाळायचा असेल तर आत्ताच आपल्याला स्वतःला जागं व्हावं लागेल. स्वतःही काळजी घेऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याचा स्प्रेड कोरोनाचा कसा होता ते वेगळं सांगायची गरज राहिलेली नाही, कारण आपल्याला सगळ्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. तर आपल्याला फक्त काळजी काय घ्यायची आहे, मी स्वतः सुरक्षित राहणार आणि मी इतरांना पण सुरक्षित ठेवणार. ही जर जबाबदारी प्रत्येकाने जर आपण जर पाळली तर सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. हे जरी आपण ओकेजन बघत असलो किंवा सारथी फाउंडेशन असेल किंवा सरांनी मुलं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.